Hello dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. आजचा टॉपिक आहे इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजी. Subscribe to Learn with Meena Gorde and also click the bell icon. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजीची ओळख करून घेणार आहोत. बायोलॉजी म्हणजे काय, त्या बायोलॉजीच्या कोणकोणत्या शाखा आहेत. तुम्ही आता 11वीला आलात, तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, IT आणि इंग्लिश हे विषय आहेत. त्यामध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजीची आपण ओळख करून घेणार आहोत. बायोलॉजी म्हणजे काय ते पाहणार आहोत. आता बायोलॉजी हा जो बायोलॉजी शब्द आहे यामध्ये 2 ग्रीक वर्ड आहे. या 2 शब्दांनी मिळून हा बायोलॉजी शब्द तयार झालेला आहे. यामध्ये 2 शब्द कोणते आहे, त्यामध्ये फर्स्ट शब्द पहिला जो वर्ड आहे तो कोणता आहे, बायोस, आणि दुसरा कोणता आहे, लॉगस. हे 2 वर्ड मिळून हा बायोलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. आणि हे दोन्ही पण कसे आहे, ग्रीक वर्ड आहे. त्यामध्ये बायोस म्हणजे काय, लाईफ, आणि लॉगस म्हणजे काय, टू स्टडी. मग या 2 शब्दावरून बायोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ लाईफ, त्याला काय म्हणायचं, बायोलॉजी असं म्हणतात. पण स्टडी कोणता करायचा, हा जो आहे लाईफ स्टडी ऑफ लाईफ, स्टडी कोणतं, सायंटिफिक स्टडी ऑफ लाईफ अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो सायंटिफिक स्टडी आहे यामध्ये केला जातो. मग त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोण कोण येतं, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्लॅन्ट्स आणि अॅनिमल येतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लूड प्लॅन्ट्स अँड अॅनिमल. मग त्यामध्ये आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये त्यामध्ये आता हे जे लाईफ म्हटले, स्टडी ऑफ लाईफ, त्याला म्हणायचं बायोलॉजी असं म्हणतात. मग आता लाईफ कोणाकोणाला असतं लाईफ कोणाकोणाला असतं, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल ह्युमन असेल, प्लॅन्ट्स असेल, अॅनिमल असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम यांना काय असते, लाईफ असतं. आणि म्हणजेच ते कोणते झाले, त्यामध्ये हे लिव्हिंग थिंग्स झाले. जे लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, त्यामध्ये जे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सजीव असं म्हणतो. मग हे जे सजीव असतात ते कशामध्ये मोडतात, लिव्हिंग थिंग्स मध्ये मोडतात. आणि जे निर्जीव वस्तू असतात त्यांना काय म्हणतात, आपण नॉन लिव्हिंग थिंग्स असं म्हणतो. मग आता हे जे नॉन लिव्हिंग थिंग्स असतात हे अबायोटिक फॅक्टर मध्ये मोडतात. अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय, ज्यांना लाईफ नाही ते कोणते, अबायोटिक फॅक्टर म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स. आणि बायोटिक फॅक्टर म्हणजे काय, लिव्हिंग थिंग्स. जे सजीव असतात ते कोणत्या फॅक्टर मध्ये मोडतात, बायोटिक फॅक्टर मध्ये मोडतात. मग आता याच्यामध्ये आता हे बायोलॉजी म्हणजे काय, त्याचा आपण स्टडी केला. बायोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ लाईफ. स्टडी कोणता, सायंटिफिक स्टडी म्हटलं तरी चालेल. द सायंटिफिक स्टडी ऑफ लाईफ अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला काय म्हणायचं, बायोलॉजी असं म्हणतात. आता बायोलॉजी, कारण तुम्हाला हा विषयच आहे बायोलॉजी, आणि नेमकं बायोलॉजी म्हणजे काय हे विचारलं विद्यार्थ्यांना तर सांगता येत नाही. बायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ लाईफ, त्याला म्हणायचं बायोलॉजी. आता ही जी बायोलॉजी आहे यामध्ये त्याच्या 2 उपशाखा असतात. त्यामध्ये फर्स्ट आहे त्यामध्ये बॉटनी आणि सेकंड आहे झुलॉजी. या बायोलॉजीच्या 2 उपशाखा असतात, त्याला म्हणतात आपण ब्रँचेस असं म्हणतात. मग त्यामध्ये फर्स्ट आहे बॉटनी आणि सेकंड आहे झुलॉजी. त्यामध्ये आता फर्स्ट बॉटनी म्हणजे काय आणि झुलॉजी म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे बॉटनी म्हणजे काय, डेफिनेशन इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ प्लॅन्ट्स. त्याला काय म्हणायचं, बॉटनी असं म्हणतात. स्टडी ऑफ प्लॅन्ट्स म्हणजे फक्त कोणाचा अभ्यास केला जातो, फक्त प्लॅन्टचा. त्या शाखेला काय म्हणायचं, बॉटनी असं म्हणतात. म्हणजे बायोलॉजीची अशी एक शाखा आहे की त्यामध्ये फक्त वनस्पतीचा अभ्यास केला जातो, त्या शाखेला काय म्हणतात, बॉटनी असं म्हणतात. नंतर आता झुलॉजी. आता झू म्हणजे काय, झू म्हणजे अॅनिमल, आणि लॉगस म्हणजे काय, स्टडी. याच्यामध्ये काय, स्टडी ऑफ अॅनिमल. ज्या शाखेमध्ये अॅनिमलचा अभ्यास केला जातो त्या शाखेला काय म्हणतात, झुलॉजी असं म्हणतात. इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ अॅनिमल.
त्याला काय म्हणायचं, झुलॉजी असं म्हणतात पहा. आता जो जोड सिलेबस होता त्यामध्ये त्यांनी 2 सेक्शन केले होते पहा. त्यामध्ये पहिला सेक्शन होता बॉटनी, सेकंड सेक्शन होता झुलॉजी. परंतु आता जो नवीन सिलेबस आहे त्या नवीन सिलेबस मध्ये त्यांनी काय सेक्शन वाईज असे चॅप्टर डिवाइड केलेले नाही. एकच म्हणजे पूर्ण आहे पहा. एकूण आता आपण 11th मध्ये तुम्हाला टोटल बायोलॉजीचे 16 चॅप्टर आहेत पहा. मग त्यामध्ये बॉटनीचे पण आहेत आणि झुलॉजीचे पण आहेत. त्यामुळे त्यांनी ती मिक्स केले आहे पहा. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी बॉटनी आणि झुलॉजी हे सेक्शन ते सेपरेट होते. काही चॅप्टर बॉटनीचे, काही चॅप्टर झुलॉजीचे होते. परंतु आता या नवीन सिलेबस मध्ये त्यांनी पूर्ण एकत्रच दिले आहे. आता या 2 ब्रँचेस आहेत त्यामध्ये बायोलॉजी, त्यामध्ये मेन बॉटनी आणि झुलॉजी. बॉटनी म्हणजे फक्त स्टडी ऑफ प्लांट, फक्त वनस्पतीचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला म्हणायचं बॉटनी. आणि प्राण्यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला काय म्हणायचं, झुलॉजी असं म्हणतात पहा. हे समजून घेणं महत्वाचं आहे. पण बायोलॉजीचा अभ्यास करताना ज्या बायोलॉजीच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ज्या कॉम्पिटिशन ज्या कॉम्पिटेटिव्ह ज्या एक्झाम असतात, तुम्हाला फॉर एक्झाम्पल नीट असेल, सीईटी असेल, यासाठी तुम्हाला या बेसिक कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. जर बेसिक कन्सेप्ट समजले तरच तुम्हाला त्यामध्ये काय सांगितलं आहे ते नेमकं ते तुम्हाला समजेल पहा. मग त्यामध्ये हे बायोलॉजी म्हणजे काय आणि या बायोलॉजीच्या 2 ब्रँचेस त्यामध्ये बॉटनी आणि झुलॉजी हे आता आपण पाहिलं. त्यामध्ये आता हा ज्या बॉटनी आहे म्हणजे ज्या वनस्पतींचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्या फादर ऑफ बॉटनी, त्या फादर ऑफ बॉटनी म्हणजे जे जनक होते पहा या बॉटनीचे, त्यांना आपण फादर ऑफ बॉटनी ते कोण कोण होते, थिओफ्रॅटस हे सायंटिस्ट होते पहा. फादर ऑफ बॉटनी या बॉटनीचे जनक त्याला म्हणतात ते थिओफ्रॅटस होते. आणि हे झुलॉजीचे जे फादर होते त्यांना काय म्हणतात, अरिस्टॉटल असं म्हणतात पहा. म्हणजे झुलॉजीचे जनक असं म्हणतात. नंतर आता हे जे बायोलॉजी आहे त्या बायोलॉजीचे पण त्याला म्हणायचं जे फादर आहे, फादर ऑफ बायोलॉजी दॅट इज अरिस्टॉटल. हे फादर ऑफ बायोलॉजी कोण आहे ते सायंटिस्ट, त्यांचं नाव काय आहे, अरिस्टॉटल आहे पहा. आता इथपर्यंत आपण पाहिलं पहा. ह्या झाला त्यामध्ये बायोलॉजी म्हणजे काय, बायोलॉजीच्या 2 ब्रँचेस, त्यामध्ये बॉटनी असेल, झुलॉजी असेल. बायोलॉजी म्हणजे काय, नंतर बॉटनी म्हणजे काय, झुलॉजी म्हणजे काय, असे हे 2 ब्रँचेस आपण पाहिल्या. परंतु अजून ब्रँचेस आहेत पहा. त्यामध्ये मॉर्फोलॉजी असेल, अॅनाटॉमी असेल, नंतर जेनेटिक्स असेल, अशा अनेक बायोलॉजीच्या उपशाखा आहेत पहा. परंतु त्याची काय आपल्याला आता गरज नाही. फक्त या 2 ज्या मेन ब्रँचेस आहे बॉटनी आणि झुलॉजी हे समजून घ्या. बायोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ सायंटिफिक स्टडी ऑफ लाईफ अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला बायोलॉजी असं म्हणतात. बॉटनी म्हणजे काय, इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ प्लांट्स. आणि झुलॉजी इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ ॲनिमल, त्याला काय म्हणायचं, झुलॉजी असं म्हणतात पहा. आता हे आपण पाहिलं. आता यामध्ये बायोलॉजी, आता हे जे तुम्हाला जे कॉम्पिटेटिव्ह जे एक्झाम आहे ते तुम्हाला 2 द्यावं लागतात पहा. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम आहे थोडं आपण एक्झाम बाबत समजून घेऊया. त्यामध्ये 2 एक्झाम आहे. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम आहे पहा तुम्हाला नंतर या 12वी नंतर तुम्हाला या 2 एक्झाम द्यावं लागतील. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम आहे नीट आणि सेकंड आहे MSc CET. या तुम्हाला 2 एक्झाम द्यावं लागतात पहा. त्यामध्ये पहिली जी आहे ती नीट आहे. ही जी पहिली जी एक्झाम आहे ती फक्त मेडिकल साठी असेल, MBBS असेल, BHM असेल, BMH असेल, यासाठी कोणती एक्झाम द्यावी लागते, ही नीट साठी, फक्त मेडिकल साठी ही एक्झाम आहे. आणि ही MSc नंतर CET ही इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, त्यासाठी तुम्हाला ही CET द्यावी लागते पहा. मग आता ही जी नीट आता याचा लॉंग फॉर्म आपण पाहूया. त्यामध्ये फर्स्ट आहे नीटचा लॉंग फॉर्म काय, नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट, याचा लॉंग फॉर्म आहे पहा. नीट म्हणजे काय, नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट. आणि यामध्ये
आता अगोदर आपण नीट विषय पाहूया, नंतर आपण सीईटी विषय पाहूया. त्यामध्ये किती मार्काची एक्झाम असते, त्यामध्ये कोणकोणते विषय असतात. आता ही जी पहिली आपण पाहूया नीट. या नीट याचा लॉंग फॉर्म समजला. लॉंग फॉर्म काय, नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट आहे पहा. आता ही जी नीट आहे ही फक्त ओनली मेडिकल साठी दिली जाते पहा. ज्यांना मेडिकलला जायचं असेल त्यांना, त्या विद्यार्थ्यांना ही नीट ही एक्झाम द्यावी लागते. मग यामध्ये एकूण टोटल ही जी नीट एक्झाम असते ही टोटल 720 गुणांची असते पहा. किती मार्काची असते, 720 मार्काची असते. मग त्यामध्ये फिजिक्स नंतर केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट असतात पहा. यामध्ये फिजिक्स हे 180 मार्काला, केमिस्ट्री 180 मार्काला, नंतर बायोलॉजी 360 मार्काला. अशी एकूण किती मार्काची असते, 720 मार्काची असते पहा. 720 मार्काची एक्झाम असते. यामध्ये जे फिजिक्सचे जर आपण पाहिलं, ही फिजिक्सचे 180 मार्काला असतात, केमिस्ट्री 180 मार्क आणि बायोलॉजी हे 360 मार्काला असतात. यामध्ये मॅथ नाही आहे पहा. तर तुम्हाला जे डबलईला जायचे असेल त्यासाठी बायोलॉजीला काय असतं, मॅथ असतं पहा. मग हे फक्त नीट साठी हे बायोलॉजी आहे, त्यामध्ये मॅथ ऑप्शन नाही. मग यामध्ये 180 मार्काला असेल. यामध्ये एकूण किती क्वेश्चन असतात, एकूण 45 क्वेश्चन असतात पहा. केमिस्ट्रीचे पण 45 क्वेश्चन आणि हे मात्र बायोलॉजीचे एकूण टोटल 90 क्वेश्चन असतात पहा. 90 प्रश्न असतात. फिजिक्सचे 45, केमिस्ट्रीचे 45, बायोलॉजीचे किती असतात, 90 असतात. असे हे. आणि एकूण आपण जर एक क्वेश्चन पाहिला तर किती मार्काला असतो, तो 4 मार्काला असतो पहा. एकूण क्वेश्चन किती मार्काला असतो, 4 मार्काला असतो. मग अशी ही 720 गुणांची ही नीट साठी एक्झाम असते. यामध्ये निगेटिव्ह मार्क सिस्टीम असते पहा. 1/4 मार्क त्यामध्ये असतात पहा. मग त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 720, मेडिकल साठी बायोलॉजी हे 360 मार्काचं असते. त्यामध्ये 90 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काला असतो. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये 45 क्वेश्चन असतात. एक क्वेश्चन हा 4 मार्काला असतो पहा. असं हे नीट बाबत आपण पाहिलं. त्यामध्ये आता या नीट साठी तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये 11 प्लस 12 या दोन्ही पण वर्गाचे तुम्हाला म्हणजे जे बुक्स आहे त्याचा तुम्हाला स्टडी करावा लागतो पहा. 11वी प्लस 12वी या दोन्ही पण इयत्तेचे. त्यामध्ये नीट साठी मात्र तुम्हाला जे एनसीईआरटीचे जे बुक असतात ते तुम्हाला रेफर करावे लागतील पहा. त्यामध्ये जर सीबीएसई जे बोर्ड असतं त्यांसाठी हे एनसीईआरटीचे बुक असतात. नीट साठी कंपल्सरी एनसीईआरटीचे बुक तुम्हाला वाचावे लागतील. प्लस आपण हे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे दोन्ही पण नीट साठी 11वी आणि 12वीचा हा दोन्ही पण वर्गाचा अभ्यासक्रम असतो, सिलेबस असतो. नंतर आता ही एमएसटी सीईटी. आता एमएसटी सीईटी याचा लॉंग फॉर्म समजून घ्या. त्यामध्ये महाराष्ट्र हेल्थ टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट असा याचा लॉंग फॉर्म आहे पहा. हे लॉंग फॉर्म समजणे याचा किती मार्काची आहे, या नीट्स कशासाठी आहे, नंतर सीईटी कशासाठी आहे समजून घ्या. मग आता ही जी महाराष्ट्र हेल्थ टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट त्याला आपण म्हणतो सीईटी. ही सीईटी फक्त ही 200 मार्काची असते पहा. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे पीसीबी आणि दुसरा जो ग्रुप असतो पीसीएम. बायोलॉजीच्या ऐवजी काय असतो, मॅथ असतो पहा. मग फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्यामध्ये फिजिक्स 50 मार्काचे असेल, केमिस्ट्री 50 मार्काचा असेल, तर बायोलॉजी जर तुम्ही घेतलं त्यामध्ये 100 मार्काचं असतं पहा. आणि पीसीएम 50 आणि मॅथ 100 अशी 200 गुणांची ही सीईटीची एक्झाम असते. पण या सीईटी साठी आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे पुस्तक असतात ना, ही 11वी आणि प्लस 12वी हे दोन्ही पण या सीईटी साठी हे स्टेट बोर्डचे पुस्तक जे असतात ते रेफर करावे लागतात पहा. या सीईटी साठी ते आपले स्टेट बोर्डचे बुक हे सफिशियंट आहे. मात्र ही जी नीट एक्झाम द्यायची असेल तर या नीट साठी कंपल्सरी एनसीईआरटीचे बुक तुम्हाला घ्यावे लागतील पहा. ज्यांना मेडिकलला जायचं असेल त्यांनी एनसीईआरटीचे बुक तुम्हाला घ्यावे लागतील.
तर अशा प्रकारे या 2 जे एक्झाम असतात त्याविषयी आपण त्याची इन्फॉर्मेशन पाहिली. 12वी नंतर या 2 एक्झाम असतात पहा, त्यामध्ये फर्स्ट एक्झाम आहे नीट आणि सेकंड आहे सीईटी. अशा या 2 तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला द्यावे लागतात पहा. तर यासाठी सुरुवातीलाच 11वीला तुम्ही आलेले आहेत, सुरुवातीपासूनच जर अभ्यास केला, सुरुवातीपासून तुम्हाला 12वी नंतर कुठं जायचं आहे, कोणती आपल्याला शाखा निवडायची आहे आणि ते फिक्स करून तुम्ही आता सुरुवातीपासूनच तुम्ही अभ्यास करायला आता सुरुवात करायची आहे पहा. सुरुवातीपासून जर तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला काही अवघड नाही, फक्त अभ्यास करणं हे महत्वाचं आहे पहा. त्या बायोलॉजीमध्ये अभ्यास करताना पहा नुसतं वाचून गोकमपट्टी पाठांतर करणे हे यामध्ये सफिशियंट नाहीये पहा. फक्त पाठ करणे म्हणजे आपला अभ्यास नाही, तर त्याला ते बेसिक कन्सेप्ट काय ते समजून घेणं महत्वाचं आहे. आणि या बायोलॉजीमध्ये आपल्याला ज्या डायग्राम असतात पहा, त्या डायग्राम काढून ते लेबलिंग ही डायग्रामची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. डायग्राम काढून पाहणं महत्वाचं आहे, कारण डायग्राम ही आपण असं वाटतं सोपी आहे, आपल्याला एक्झामच्या वेळेला आपल्याला डायग्राम काढता येईल, परंतु एक्झामच्या वेळेला आपण डायग्राम काढता येत नाही. आणि म्हणून डायग्रामची प्रॅक्टिस भरपूर करा. या डायग्रामवरती नीटसाठी डायग्राम दिली जाते, त्यासाठी त्यांनी बॉक्स फिल इन द ब्लँक, त्या डायग्रामला कोणतं लेबल द्यायचं आहे याच्यावरती असे क्वेश्चन विचारतात पहा. म्हणून डायग्रामची सुद्धा प्रॅक्टिस करा. आणि जे बेसिक कन्सेप्ट आहे तुम्हाला आतापासूनच तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर जे तुमचे 9th आणि 10th जे बुक आहेत ना सायन्सचे ते तुम्ही वाचा. त्यामध्ये जे बेसिक कन्सेप्ट आहे ते क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला पुढे काय होईल आता सोपं जाईल पहा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजीची आपण ओळख करून घेतली. बायोलॉजी म्हणजे काय, बायोलॉजी त्यामध्ये कोणकोणते त्याच्या ब्रँचेस आहे ते आपण समजून घेतलं. नंतर त्यामध्ये एक्झाम 12वी नंतर एक्झाम कोणकोणते आहेत, तुम्ही आता सायन्स शाखा तुम्ही निवडली आहे आणि मग यानंतर 12वी नंतर तुम्हाला कोणकोणते एक्झाम द्याव्या लागतात ते आता आपण हे पाहिलं पहा. आता नेक्स्ट जो व्हिडिओ असेल त्यावेळेला सुरुवातीला आपण आता जे एकूण आता तुम्हाला जे आता बायोलॉजीचे एकूण 16 चॅप्टर आहेत पहा. किती आहे 16 चॅप्टर आहेत, आपल्याला ते शिकायचे आहे. मग त्यामध्ये बॉटनी आणि झुलॉजीचे चॅप्टर त्यांनी एकत्रित केलेले आहे पहा. आणि मग सुरुवातीलाच आता या कोरोनाच्या जे महामारी चाललेली आहे, या महामारीमुळं आता तुमच्यासाठी जो आता या वर्षासाठी जो 11चा जो सिलेबस आहे तो थोडाफार त्यांनी काय केलेला आहे, रिड्यूस केलेला आहे. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला त्यामध्ये ग्रुपवरती तुम्हाला जो रिड्यूस सिलेबस आहे तो तुम्हाला तिची PDF तुम्हाला सेंड करीत पहा. तर आता ज्यावेळेला पुढचं नेक्स्ट व्हिडिओ असेल त्यावेळेला डायरेक्ट आपण आता जे फर्स्ट चॅप्टर आहे त्या फर्स्ट चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत पहा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा जास्तीत जास्त शेअर कसा करता येईल हे लक्षात ठेवा. तर थँक्यू.